नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपला विषय वेगळा असतो. याही वेळेला आपण तुळजाभवानीच्या मूर्तीविषयी अत्यंत बारकाईने या ठिकाणी चर्चा करणार आहोत, जे आपल्याला कुठं पाहायला मिळणार आहेत. तशा प्रकारचा इतिहास आपण याच्यामध्ये मांडतोय. आपल्याला विनंती की निश्चितच आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर त्यानुसार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके नारायणी नमोस्तुते. 3.5 शक्तिपीठापैकी मुख्य पीठ म्हणून या तुळजाभवानीला ज्यावेळेस आपण पाहतो, तर त्यावेळेला आपण आपली पारंपरिकपणे जी कुलदैवत आहे त्या कुलदैवताला वर्षातून एकदा जावं, तिचं स्मरण करावं, अशा प्रकारची भावना समोर असते. त्यानुसार आपण तुळजापूरला येतो, तुळजाभवानीचं दर्शन घेतो. मात्र आपल्याला जी आपण मूर्तिविज्ञानानुसार मूर्तीची माहिती या ठिकाणी सांगणार आहोत. कारण ज्या वेळेला आपण येतो तर त्यावेळेला ही जी मूर्ती असेल पूर्णपणे अलंकारित केलेली असते. तिचे वेगवेगळे प्रकारचे देखावे असतात, वेगवेगळ्या प्रकारचं सजावट त्या ठिकाणी केलेली असते. मात्र मूळ मूर्ती कशी आहे? आपण त्याला लाखोचं सोनं घातलं असलं, लाखोची सजावट केली असली, मात्र मूर्तिकाराने, त्या कालखंडातल्या जाणकाराने ह्या मूर्तीची जडणघडण कशी केली, आपली मूळ मूर्ती आहे तर नेमकी कशी, याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आपल्याला विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर या ठिकाणी पहा. तर त्यानुसार ही जी मूर्ती आहे, गंडकी नदीतून आणलेली ही शिला, नेपाळ आणि बिहारच्या बॉर्डरवर असलेली ही जी गंडकी नदी, हा इथूनच का आणायची? तर त्याचं कारण असं आहे की तिथला जो दगड आहे, त्याच्यातले असणारी दगडातली असणारी छिद्र, त्याच्यावर हवेचा परिणाम, त्याच्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटकाचा परिणाम, वस्तूचा परिणाम, दही, लिंबू वगैरे किंवा आपला स्पर्श असेल, या सर्वांचा परिणाम होऊन शेकडो वर्षी ही मूर्ती टिकेल अशा प्रकारचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये केलेला असतो. तर त्याच्यानुसार ही अष्टभुजा साधारणतः 3.5 फूट उंचीची ही जी मूर्ती आहे, तर त्या मूर्तीचा दगड पाहिला आपण तर अतिशय आखीव आणि रेखीव अशा प्रकारची मूर्तिकाराने त्या कालखंडामध्ये घडवलेली आहे. कुणी घडवली, कधी घडवली, याचा निश्चित इतिहास सापडत नाही आहे. आपल्यापुढे एकच राहतं आता की मूर्ती नेमकी बनवलेली कशी आहे. तर याचे 2-3 टप्पे आपण पाडूया. प्रथमतः ही अष्टभुजा मूर्ती आहे. तर या अष्टभुजेच्या मूर्तीच्या अगोदर ही जी मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरली मूळ चिन्ह कोणती आहेत, या चिन्हाचा प्रथम आढावा घेऊ आपण. तर सुरुवातीला आपण पाहिलं की देवीच्या वरच्या बाजूला मुकुट आहे, त्याला आपण टोप किंवा मुकुट म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर देवीच्या कपाळावर संयोनिली लिंग आहे. कारण संयोनी याचा अर्थ होतो की ही जी उत्पत्ती असेल योनीतून झाली, तर ते लिंग त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपण गेलो तर तिथं त्रिपुंड आहे, म्हणजेच शंकराचं किंवा ही जी काही देवी आहे ही पार्वतीचं रूप म्हटलं जातं. आणि तिचा जो पती असेल शंकर महादेव, तर त्याचा जो गंध असतो तो त्रिपुंड आडवा गंध असतो, तर तो त्या ठिकाणी कोरलेला आहे. त्याच्यानंतर मूर्तीच्या उजव्या बाजूला आपल्याला चंद्र आहे आणि मूर्तीच्या डाव्या बाजूला सूर्य आहे. याचा अर्थ असा होतो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या जगाच्या पाठीवर अस्तित्वात आहेत तोपर्यंत तुझी कीर्ती अशीच अखंड चालत राहील, असं त्यातून याला प्रतीत करायचं आहे. त्याच्यानंतर बाजूला आपण पाहिलं की केस संभार त्या ठिकाणी, म्हणजे देवीनं टोप घातल्यानंतर केस संभार जो असेल तो पाठीमागं त्या ठिकाणी आलेला आहे. पुढं खाली जाऊया. खाली गेल्यानंतर आपल्याला देवीच्या उजव्या बाजूला एक सिंह काढलेलं आहे. सिंह का? तर ते देवीचं वाहन असतं आणि म्हणून त्या ठिकाणी सिंह आहे. आणि त्याच्याच सिंहाच्या खालच्या बाजूला मार्कंडेय ऋषी, ज्या मार्कंडेय ऋषीच्या आवाजानंच या ठिकाणी देवीनं आपला अवतार घेतला, ते आले. आणि अशा प्रकारचे मार्कंडेय ऋषी जे पुराण सांगतायत तर ते तिथं दाखवलेलं आहे. पुन्हा लगेच उजव्या बाजूला या, तर देवीच्या उजव्या बाजूला आपण पाहिलं तर सती अनुभूती उलटी तपश्चर्या करताना दाखवलेली आहे. म्हणजे कठोर अशा प्रकारची तपश्चर्या, म्हणजे कर्दम ऋषीची ही जी पत्नी आहे, या पत्नीला ज्यावेळेस कुकुर नावाच्या राक्षसानं त्या ठिकाणी तिचा असणारा तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळेला तिनं जो धावा केला आणि त्या धाव्याला हाक मारूनच त्वरित धावून आली, म्हणून तिला तुळजा, म्हणजे हा पार्वतीचा तुळजा अवतार आहे, त्वरित धावून येणारे तुळजा, ती सती अनुभूती दाखवली आहे. देवीच्या पायामध्ये जो राक्षस आहे किंवा ज्याला आपण महिषासूर म्हणतो, महिषासुराच्या रूपातला, तर त्याचं धड वेगळं केलेला तो
त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला देवीचा उजवा पाय आहे. हे आपल्याला या ठिकाणी म्हणजे चिन्हावून पाहायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण अष्टभुजेकडे जाऊया, की देवीच्या हातामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची चिन्ह आहेत आणि ते चिन्ह कुणी दिलेत. तर पहिल्यांदा आपण देवीची उजवी बाजू वरच्या बाजून खाली येऊया. तर तिथं पहिलं जे आहे तर त्या हातामध्ये तिच्या चक्र आहे. तर चक्र हे विष्णूने दिलं आहे, सहारक अशा प्रकारचं चक्र. 2 नंबरला आहे बाण, तर तो पवन किंवा वायूनं दिलेला आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या हातामध्ये देवीच्या कृपाण किंवा खडग आहे आणि ते जे खडग असेल तर तो कालदेवतेनं दिलेला आहे, म्हणजे सहार कर तू, अनिष्ठांचा सहार कर. आणि चौथ्या हातामध्ये आपण पाहिलं तर त्रिशूल आहे, ज्या त्रिशूलानं त्या जो महिषासूर आहे त्या महिषासुराचा वध त्या ठिकाणी केला आहे. तमोगुण, रजोगुण आणि सतोगुण हे 3 असणारे त्रिशूलाचे गुण, त्याच्यानं त्याचा संहार केला असं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. पुन्हा देवीच्या डाव्या हाताकडे आपण येऊया. वरून खाली येत असताना पहिला हा जो हात आहे जे सूर्याच्या खालच्या बाजूचा, तर तो शंख आहे. तर तो जो शंख असेल तर शंख हा वरुणानं दिलेला आहे, निनाद करतो ज्याला आपण त्याचा अर्थ होतो. आणि जसं आपण 2 नंबरला बाण पाहिला तर तसाच धनुष्य जो असेल तो धनुष्य 2 नंबरला या ठिकाणी देवीच्या हातामध्ये दाखवलेला आहे, जो की आपण पाहिलेला आहे, पवननं तो दिलेला आहे. त्याच्यानंतर 7व्या हातामध्ये म्हणजे जो काही इकडून चाललो आपण, तर 7व्या हातामध्ये किंवा धनुष्याच्या खालचा जो हात आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पानपात्र दिसतंय. तर ते पानपात्र कुबेराने दिलेलं आहे. म्हणजे मस्त धुंद होऊन तो या असणाऱ्या याचा तो जो अनिष्ट प्रवृत्ती असतील, जी काही राक्षस वृत्तीचे असतील, तर त्याचा संहार कर आणि मदधुंद होऊन याच्यामध्ये तो विजय मिळेल म्हणून कुबेरानं त्याच्यामध्ये त्याला हातात दिलेला आहे. आणि जो 8वा हात आहे शेवटचा, तर त्या 8व्या हातामध्ये देवीजींनी या महिषासुराची जी काही शेंडी असेल, शिखा त्या ठिकाणी पकडली असं आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर हे झालं हाताच्या बाबतीत. आता आपण मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की देवीला आपण खूप अशा प्रकारचे अलंकार घालतो, वेगवेगळ्या प्रकारचे आपण नवस बोलतो, मात्र मूर्तिकारानं त्याच्यातही कुठे कसर सोडलेली नाही. तर त्या दागिन्याचाही आपण या ठिकाणी विचार करूया. प्रथमतः पहा तुम्ही, देवीजीच्या कानामध्ये कर्णफुले घातलेली आहेत. त्याच्यानंतर आपण छोटासा अशा प्रकारे जर बारकाईनं पाहिलं, गळ्यामध्ये चंद्रहार घातलेला आहे. त्याच्या खालच्या बाजूला आपण पाहिलं तर तिथं देवीचं मंगळसूत्र दाखवलेलं आहे. आणि बाजूला जो भुजा असतात तर त्या भुजावर कंचुकी म्हणतात त्याला, ते दाखवलेलं आहे. पुन्हा लगेच दंडावर आपण बघितलं बाजूबंद आहेत आणि बाजूबंदाच्या खालच्या बाजूला आपण जा तर कमरपट्टा आहे. आणि कमरपट्ट्याच्या खाली आणखी पाहिलं आपण कमरेवर शेला बांधलेला आहे. शेला कधी बांधला जातो? आपण म्हणतो ना कंबर बांधली, म्हणजे या दुष्टांचा जर तुम्हाला संहार करायचा असेल ना तर कंबर कसली पाहिजे हे याच्यातून त्यांना दाखवायचं होतं किंवा दाखवलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. देवीजीच्या हातामध्ये बांगड्या दाखवलेल्या आहेत. आणि जर आपण आणखी एकदा उजवीकडे आपण आलोत, सर्व डावे हात जे आहेत ना, डाव्या हातामध्ये बांगड्या आहेत बघा. आणि उजव्या हाताकडे आपण गेलो तर प्रत्येक हातामध्ये त्यांनी कड दाखवलेला आहे. म्हणजे अवतार कशा प्रकारचा आहे? उजव्या हातानं संहार करू शकतो आपण, डाव्या हाताला स्त्रीत्वचं रूप दाखवलं आणि उजव्या हाताला गरज पडली तर तोच हात कुठल्या प्रकारची भूमिका घेऊ शकतो हे त्यातून त्याला दाखवायचं होतं. तर त्यानंतर आपण खाली येऊया. खालच्या बाजूला बघितलं देवीजींच्या पायामध्ये तोडा आहे. त्याच्यानंतर पैंजण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि जोडवेसुद्धा पायामध्ये तिथं दाखवलेले आहेत. तर अशा रीतीनं ज्यावेळेस आपण या मूर्तिशास्त्राचा विचार करतो तर मूर्तिशास्त्रामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत, जेणेकरून स्वयंपूर्ण अशा प्रकारची स्वयंभू मूर्ती, फार प्राचीन कालखंडामध्ये वस्त्र वगैरे ह्या कल्पना नव्हत्या. कारण मी एक मूर्ती पाठीमागं एका माझ्या पोस्टमध्ये सांगितलेले आहे की कर्नाटकातल्या होदिगिरी नावाच्या गावामध्ये जिथं शहाजी महाराजांनी मंदिर बनवलं म्हटलं जातं, तर तिथं तुळजाभवानीची मूर्ती आहे. तर त्या तुळजाभवानीच्या मूर्तीला कुठेही वस्त्र घातली जात नाहीत, त्याच्याऐवजी तिला पानं चिटकावली जातात. म्हणजेच एकंदर जी मूर्ती असते, आणि म्हणून त्याला स्वयंभू अशा प्रकारचा शब्द वापरला जातो, सर्व काही त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर हा जो काही भाग असेल, आपण नेहमी जी मूर्ती पाहतो तर ती नेहमी मूर्ती वस्त्रातली पाहतो. मात्र आज जी आपण बारकाईने या ठिकाणी मूर्ती दाखवलेली आहे की छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये व्यतीत केलेल्या आहेत आणि ते व्यतीत करून हा जो स्वयंपूर्ण अशा प्रकारचा भाग, स्वयंभू अशा प्रकारची मूर्ती आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेली आहे मुद्दामहून. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच त्या ठिकाणी सांगा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा. आणि छान अशा प्रकारची पोस्ट आहे की लवकर आपल्याला मंदिरात गेल्यानंतरसुद्धा ह्या गोष्टी पाहायला मिळत नाहीत.
पूर्वी याच्याकरता स्वतंत्र अशा प्रकारचा एक कर्मचारी नेमलेला असायचा, हवालदार त्याचं नाव. तो दाखवायचा तर चंद्र, सूर्य सर्वच काही दाखवणं शक्य नव्हतं, कारण हे क्लोजअपशिवाय शक्य नाही आहे. आणि म्हणून हे आपल्याकडे घेतलेलं आहे. म्हणून आवडल्यास निश्चितच शेअर त्या ठिकाणी करा. जरूर आपल्या असणाऱ्या सूचनांचं स्वागत केलं जाईल. पुन्हा भेटूया नव्या पोस्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.